अशोक खरात प्रकरणात राजकीय भूकंप झालाय। सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केलेत। त्यांनी विविध नेत्यांचे अशोक खरांसोबतचे फोटो सादर करत अनेक प्रश्न उपस्थित केलेत। याच फोटोंमुळे प्रकरणाला नववळण मिळाले आणि त्यामुळेच राजकीय वातावरणही तापलेलं आहे। सुषमा अंधारेंनी भाजप नेते अतुल सावे, शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे तसंच मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांच्या खरातसोबतचे फोटो दाखवलेत। एका भूमिपूजन कार्यक्रमात खरात पुजारी म्हणून उपस्थित असल्याचे फोटो त्यांनी सादर केले। हा भस्मासूर नेमका कुणी तयार केला, त्याला आर्थिक पाठबळ कुणी दिलं, असा थेट सवाल अंधारेंनी उपस्थित केला। या सर्व नेत्यांचे खराशी संबंध काय होते याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। चौकशा त्यांनी कराव्यात, पण की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसतायत। एक माणूस समजावून सांगत आहे। कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर MIDC मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे। तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे। हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो। याची चौकशी झाली पाहिजे असं माझं SIT कडे मागणं होतं। आजचं SIT ने केलं पाहिजे। का केलं पाहिजे? खरातचा आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला, खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला। केसरकर काय सांगत असतील बरं? केसरकर एखादी शाळा उभी करायला सांगतायत का खरातला? केसरकर MIDC मध्ये एखादा मराठी शाळा कशा वाचतील यावर बोलतायत का? म्हणून खूप यांचे पूजा अर्चा सगळं काय। हेमंत गोडसे एवढ्यावरती म्हणजे हा एक फोटो आहे म्हणून का? कसला फोटो आहे हा? समोर नारळ दिसतोय, हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत। आता या भूमिपूजनाचे पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे। परत एक फोटो, मागे भूमिपूजन समारंभाचं बॅनर अस्पष्ट दिसतोय। सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे। यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत। हा तिसरा फोटो ईशान्येश्वरामधला। आता इथं उष्णोजल वगैरे आहे का नाही मला माहित नाही, पण हा तिसरा फोटो आहे। ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत, सगळ्या बोलघेवड्या जेवढ्या प्रवक्त्या आहेत, सगळे जेवढे बोलघेवडे आहेत यांनी याची उत्तर आता दिली पाहिजे। एका पाणी प्रश्नावरून फार बोललं गेलं, त्याचं मी स्पष्टीकरण दिलं। हा फोटो जरा बघितला गेला पाहिजे। अतुल सावे आहेत सत्ताधाऱ्यांमधले, म्हणजे काल कुणीतरी एक बोलघेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, त्या बिनबुडाचे आरोप करत होत्या। मी फोटोंसकट आणि पुराव्यांसकट बोलत आहे। अर्थात हा अतुल सावेंचा फोटो आहे म्हणजे अतुल सावे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं नाही। चौकशा त्यांनी कराव्यात, पण कुणी कुणी पोसला, हा भस्मासूर कुणी कुणी पोसला, कुणी कुणी पैसा अडका दिला, तर त्यांची नावं जरा उघड झाली पाहिजे। शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी सुषमा अंधारेंवर पलटवार केलाय। पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। अंधारे ताई, खरात भोंदूबाबा या विषयावरून जेवढी काही प्रसिद्धी तुम्हाला मिळवायची होती तेवढी तुम्ही मिळवलेली आहेत, तेव्हा आता कुठेतरी थांबायला सुद्धा शिका। भोंदूबाबा खरात यांना जे जे कोणी सपोर्ट करत आहेत त्यांचा आम्ही तर निषेध करतोच, आमचा पक्ष सुद्धा करतो आणि अख्खा महाराष्ट्र करत आहे। तेव्हा आपण उगीच याचे त्याचे फोटो कुठून जुने मिळून ते फोटो रोजच्या रोज दाखवणं आता थांबवा आणि नेत्यांची बदनामी करणं सुद्धा थांबवा। आपल्याकडे जर काही पुरावे मिळत असतील तर ते आपण SIT कडे द्या, राज्य सरकारकडे द्या, गृह विभागाकडे द्या। तो विभाग आपली कामगिरी करून दाखवेल।